नुसार ठेव. अरे एवढ्याचा फ्लेवर यायचा. ते नाही येत नाही. बस मागच्या भागात तुम्ही पाहिले की चूल कशी पेटवली आहे. आता या भागात काहीतरी कमी असणार आमच्या जवळ. मग दही कधी दिसत नाही. बहुतेक दही लागेल यासाठी. अर्धही लागते ब्लॉगर नको नाही लागत. हाई म्हणजे दही सांगितलंय की टाकायला. चिमटा आणलाय ना. रेडी टू कुक मसाल्याच्या पॅकेटवर लिहिलं होतं की दही लागेल, पण दही आता सध्या नाहीये आणि चिमटा बहुतेक विसरला यार. आता हे कसं धरायचं भांड गरम झाल्यावर. फायर वाचला असता माझ्या. झालं गेलं सगळे. कटिले गरम झाले. पाणी होतो काय बरं? पाणी होतो काय होता की पाणी रेडी टू कुक करूया. काट बघून बसतो बाबा. रेडी टू कुक मसाला आहे त्यामुळे डायरेक्ट होण्याची शक्यता आहे. फक्त आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. डोळ्यात धूर जाऊन लागा वाट लागेल डोळ्याची. नाही त्याचं काय होत नाही सोडा. आणि गरम होते काय होते की झालंय गरम. इस्तू घालायचा अजून थांबा. सगळंच विजलं का बघ नाही. नाही विजय जरा आहे जरा. हे मसाला वल्लाय का? होय वलच असते हा. वल्ला मसाला आहे. तेच की डायरेक्ट ते पनीर लावून असं एवढ्या वेळात घ्या. एक पनीर लावा मग सोडा. आणि मग दही नसल्यावर मग घट्ट कशी होणार भाजी. दही लागते हो. क्वांटिटी वाढत नाही. मग डोळ्यात धूर चालला मला. घेऊन येता काय करायला तुम्ही. उज्ज्वला योजनेनं गॅस घ्यायला पाहिजे. होय आता काय बायकांना गॅस काढला यायला. काय डोळे हे व्हायला लागला चरचर लागलं. होय कारशीड एवढा आहे. गाडी बी टाकला तो इथेच होती. हा तुमच्या माग आहे. वस्तूला व्यवस्थित ठेवावं लागतं. काड्या पिठ काय महत्वाचे तर. चूल बहुतेक आणि परत विजलेली आहे. या भागात चूल दमवणार आहेच, पण या भागात भाजी केल्याशिवाय आपण सुट्टी दिलीच नाही चुलीला. हा काल कागदात घाल. थांबा 1 मिनिट. गरम नाही नव्हती. नाही गरम नाही. अरे ते वितळ कुठे गेला अजून. थांबा इथं आहे कागद. लाईट बिल आहे. लाईट बिल टाकून असतं. लाईट बिल जा तेवढ्यानं आपल्या जीवनात अंधार प्रकाश होऊन दे जरा. खाल्लं लावायचं. वरण लावलास तू. वरण वर येते रे. ब्रासून सोड. खाल्लं लावायचं असते कधी पण कागदाला. बुडक्यात लाव. आयला रुमाल आणा पाहिजे का? रुमाल होय नाक गच्च व्हायला लागले. ठेवता का साईडला पहिला जाळाव्या. जाळ गेला. त्याला अहो ते पडेल. नाही हे मसाला पडेल. मसाला म्हणजे कढाई पनीर आहे. कढाई पनीर जाळ गेला काय? गेला जाळ. आणि इकडं 1-2-3 काड्या ओढून त्या टाकल्या. म्हणलं कधी लागतील तशा देखील टाकून दिल्या. तसं होतंय व्हय. लावा सांगतो. पेटलं काय? पेटलं नाही पेटलं. हां पेटलं. इन्स्टंट पेटणार काय तर पाहिजे. थांबा चला पेटवा. पेटलं नाही. काड्या संपले बोंबाल. फुगा 1 मिनिट काय आहे काय आपल्याकडे. थांबा पर्यटन घाल. थांबा उठा ब्लॉगर उठा. जाळ लागण्यासाठी वारा घालण्यासाठी दुसरं काय पराठ्याचं पॅकेट आपल्याकडे आहेच. मग पॅकेट मयुरेशनं वारा घालायला चालू केलंय. पेटवा. हे आहे की कागद आहे. थांबा. पेटला. चुलीवर जेवण करताना कष्ट मात्र आहे, मात्र चव देखील तशीच असते बरं का. कांडक्या आता का लेकर बसणार नाही बरं का मी. हां डायरेक्ट ह्यात मसाला घालणार आणि हे घालणार बघ आता. कारण हे टेक्नॉलॉजिकल काय लक्षात येणार माझ्या आपल्या. हा चालते कसं पण. जाळून द्या काटक्या द्या असल्या
ते मी करतो. पहिला मसाला टाका. पहिला मसाला लावायचा असतो याला. नाही काय लावायचं काय नसते. बरं. त्या टाकायचं. पाणी गरम करून घेतलंय, त्यामध्ये कापलेलं पनीर टाकलंय. आता आम्ही मसाला 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 टाका. मसाला टाका. मसाला टाका. मसाला घालतो. मसाला मला मिक्स करा. कुणाचा फोन आला? बायकोचा फोन. फक्त जाळ लागला पाहिजे बघ. टेम्परेचर आहे तेवढं सोडा. कोथिंबीर बिथिंबीर घालतोय. यज्ञामध्ये तेल ओतल्यासारखं मी पण लगेच कोथिंबीर त्यामध्ये टाकून दिली. ह्याच्यावर पेटत नसेल, वार जाईना. थांबा उघडूया जरा. एक कोपऱ्यातून फेका पोक. हां पेटलं बघा. जाळ लागला. ते नाही नाही हे आपलं चमचा. ए जवळ जाऊ नको. फक्त काय उडून तिकडे जायला नाही पाहिजे फक्त. झालं बघा. आता मैरा जाळ इथून देऊ नको बरं का, लक्षात. नाही नाही आता इजत नाही तर सारखं जाळण घालावं लागणार. जाळ घालताना एवढी मात्र काळजी घ्यायची की बाजूला ऊस आहे, चुकून जर जाळ वाढला आणि कंट्रोल नाही झाला तर. पुढे सारखा आलाय ब्लॉगर, जार भरी आलाय. 3 वीट बरोबर आहे ना? हां आहे की. आडवी झालं. दिसायला तर लागलं चांगलं. रेडी टू कुक आहे म्हणून भरायला लागलाय. चमचा चमचाचं होय होय. चमचा बघा. हा टमॅटो घालाय शेतातला. घाला की त्यात. टमॅटो घालूया. चाकूने कट करा. लय हलवू नको. पाडली पिडली. नाही नाही ते अचानक हे झालं, तोंडावर आलो म्हणून. हा तोंडा येऊन दे पण लय हलवू नको. पडून दे सगळं. पेटलंय बघा. इथं काट्या मग काय ठेवलेलं आहे, घुसा लागले. हळूहळू करा, काय अडचण नाही. ते चमचा काढा. चमचा पेटल हे होईल ना ते पेटचं. पेटलं. ए उकळणे आली बघ. उकळणे आल्यानंतर थोडा वेळ ठेवू काय? हो लय उशीर ठेवायला लागते. ते सेट व्हायला लागते प्रॉपर. उशीर ठेवायला लागते लय. मी सांगतो की माझा आहे का. उशीर ठेवायला लागते, लय उशीर ठेवायला. अरे चमचा काढा ब्लॉगर, चमचा काढा. पनीर काय गरम व्हायला लय वेळ लागत नाही रे. नाही नाही मसाला सेटवायला लागते, नंतर वाळवायला लागते मग, म्हणून सांगालोय. मग मसाला पूर्ण सगळा वाळून गेला पाहिजे. हां नाही नाही आत असं घट्ट झालं पाहिजे. मग जरा पाणी घालायचं मग होते ते. काल ना नक्की तू केलास काय? मग आम्ही लेदा गेलो असलो. कुठे शेतामध्ये? शेतात नाही, मुंबईत घरात गॅसवर. फक्त काय जागेचाच फरक आहे की बाकी काय आहे. चुलीवर चूल ज्याने घातला चुलीवर लय हलवते. पण गॅसचाच फरक आहे बघा. हे सगळं वाळते मग जरा असं हे होते, असं घट्ट मिक्स तयार होते. मग पाणी घालायचं, मग उखळलं की मग खायचं असते. असा विषय असतो. जाळ एकदम शेवट लागला खाली. आता जाळ काही इजत नसते. जाळ लागलाय चांगला. होय खाल्ले भर जाळ लागलाय. ब्लॉगर दुसऱ्यांदा पण करायला लागते उद्या. पॅन्ट निघाली माझी लागा पाक. हे घुसलं खाली. हे जाय मक्याचं. मक्याचं आहे काय? मक्याचं आहे. रिलॅक्स बसा, काय आता अडचण नाही. कांदा बिंदा अंडा टाकतो यार. एक द्या की मला. कांदा बारीक कट कर कांदा. मयुरेशला मात्र मजा येते बरं का. ब्लॉगर फ्लेम ॲडजस्ट करायला लागणार जरा. पाणी घाला. करपल नाही तर पाणी घाला. करपल. हे मी ॲडजस्ट करायला गॅस पाहिजे. गॅस अरे नाही पाणी घालायचं हो, त्यानं होते ॲडजस्ट बरोबर. नाहीतर लई जंगली होईल. नाही तर जास्तच कडू लागायला लागलं म्हटल्यावर. काय घालायला लागत नाही. रेडी टू कुक मसाला आहे रे. काय घालायला लागत नाही. माहीत आहे. पण दही सांगा. दही होती टेस्टसाठी. नको दही विसरली वाढवून दे. आणला असता. जरा टेस्ट फरक पडतोय. आणला असता आता अजून. नको आता नको ध्यान आता कुठं जाऊन गाडी घेऊन. दही मला देखील वाटायला तर आणायला पाहिजे, कारण त्या मसाल्याच्या पॅकेटवर लिहिलं. पण आता गावापासून आपण किलोमीटर लांब आलो, गाडी घेऊन कधी जायचं कंटाळा कराल तो. फक्त जरा लक्ष काय ठेवा की तिकडे जायला नको. तिकडे गेले की वाट लागेल आपल्याला. ते उसाचं ते हे घेऊन मारत फिरायला लागायचं इकडे. बेकार. तिकडे गेला की जाळ विजत नाही. लक्षात ठेवा. हां सिरीजनं लागत जातोय सगळीकडे. चला तर मित्रांनो, या भागात तुम्ही पाहिलं की आपली भाजी कशी दिसायला बघा. भाजी अशी मस्तपैकी दिसायला लागली आहे. आणि पुढच्या भागात पराठा बनवायचा आपल्याला. आता पराठा बनवताना काय काय हाल होत्यात किंवा काय काय मजा मस्ती होत्या हे पुढल्या भागात पहा. डिगरचा कृष्णाघात आवडत असल्यास नक्की शेअर कर. चला आणि खुश राहा, सुरक्षित राहा. चला उद्या भेटू
पुढच्या भागात.